ना खवा ना मावा ना चासणी. आज आपण बनवणार आहोत एक ग्लास दुधापासून मऊसूत लाडू. त्यासाठी आपण 2 वाटी मिल्क पावडर घेतली आहे. 2 वाटी मिल्क पावडर घेतली आहे. आता त्याच्यात 1 वाटी दूध घालायचे आहे. 2 वाटी मिल्क पावडर असल्यामुळे 1 वाटी दूध घालायचे. त्याला आता मिक्स करून घ्यायचे आहे. याच्या गुठळ्या अजिबात बनल्या नाही पाहिजे. हे अगदी झटपट आणि कुठेही हॉटेलात रेस्टॉरंटमध्ये भेटणारा हा लाडू आहेत. मिठाईसाठी हे प्रत्येक हलवाई वापरतात. त्याप्रमाणे आपण पण हे लाडू बनवणार आहोत. आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. जर थोडं घट्ट वाटलं तर आणखी दूध घालून पातळ करून घ्यायचे आहे. खूप घट्ट ठेवायचे नाही आणि खूप पातळ पण करायचे नाही. आता आपली मिक्स झालेले आहे. बघा एकदम छान झालेले आहे. आता गॅसवर आपण एक पॅन ठेवू. त्यात 4 चमचे तूप घातले आहे. तूप गरम झाले की त्यात आपण हे मिक्स केलेले पावडर घालायचे आहे. याचं सर्व पावडर मिक्स करून घ्यायचे आहे. आता याच्यासाठी आपण गॅस मंद आचेवर याला मिक्स करून घ्यायचे आहे. खूप जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही, नाहीतर खालून चिकटू शकते, म्हणून मध्यम आचेवर करून घ्यायचे आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. हळूहळू हलवत याला घट्टपणा आणला पाहिजे, तेव्हाच आपले लाडू छान होतात. स्वीट मार्टमध्ये कुठे पण असे लाडू मिठाई याच्यापासूनच बनवतात. एकदम चविष्ट आणि छान होते. अगदी झटपट 5 मिनिटात होते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आता हे दिवाळीसाठी खास विशेष रेसिपी आहे. अगदी 1 ग्लासमध्ये तुम्हाला मऊसूत छान लाडू होतात आणि अगदी झटपट 10 मिनिटात. पाहुणेसुद्धा विचारतील की तुम्ही हे मिठाई विकत आणली आहे का. आता हे थोडे थोडे घट्ट होत आहे. पॅन सुटत आहे. आणखी थोडा वेळ घट्ट करून घ्यायचे आहे. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशा पद्धतीचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सध्या दिवाळी चालू आहे. दिवाळीत जर हे वेगळे लाडू केले तर सर्वजण खूप आवडीने खातील आणि विकत आणल्यासारखे वाटतील सर्वांना. इतके छान लाडू होतात. नक्की ट्राय करा. आता हे हळूहळू घट्ट झालेलं आहे. पॅनला अजिबात चिकटत नाही. गॅस मंदच ठेवायचे आहे. हाय फ्लेम करायची नाही तर करपते, म्हणून मिडियम फ्लेमवरच करायचे आहे. आता हे आपले एकदम एकजीव होत आहे. मिश्रण एकदम छान झालेलं आहे. याला आणखी 1-2 मिनिटासाठी परतून घेऊ. आता याचा गोळा होत आहे. अगदी झटपट 5 मिनिटात तयार होते. आता आपला हा गोळा बनलेला आहे. आपण गॅस बंद करून 5 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. आता आपण याला एका परातीत काढून घेऊ. याचा गोळा छान बनला आहे. पासून सुटत आहे. आता आपण गॅस बंद करू आणि याला थंड होण्यासाठी एका परातीत काढून घेऊ. आता याला थंड होण्यासाठी थोडे पसरवून ठेवू. 5 मिनिट पसरवून ठेवायचे आहे. म्हणजे यात साखर घातली की आपल्याला हाताने मळता आली पाहिजे. खूप गरममध्ये साखर घातलं तर लाडू पातळ होतील.
म्हणून थोडी थंड झाल्यावरच साखर घालायची आहे. आता मी 1-2 वाटी पावडर आहे म्हणून मी 1 वाटी साखर घेतली आहे. त्याच्यात 4 वेलच्या घातली आहे आणि याला बारीक वाटून घ्यायचे आहे. आता आपलं हे पावडर तयार झाले आहे. आता आपला मावा पण थंड झालेला आहे. आता यात आपण साखर घालू आणि हाताने सर्व मिक्स करून घेऊ. आहेत ना सोपे लाडू, अगदी झटपट 5 मिनिटात होणारे. याच्यासाठी जास्त सामग्री पण नाही आणि जास्त कष्ट पण नाही. स्वीट मार्टमधून आणल्यासारखी लागतील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे सर्व मिक्स झालेले आहे. जर मिश्रण थोडं पातळ झाले तर त्यात आणखी थोडं पावडर घालून घट्ट करा किंवा डेसिकेटेड कोकोनट घालून पण तुम्ही घट्ट करू शकता जर पातळ झाली तर. आता आपण याला फूड कलर थोडा लावायचा आहे आणि वरून पिस्ता काजूचे काप लावाया. त्यामुळे एकदम लाडू सुंदर दिसतील. आता अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेत आहे. एकदम किती स्मूथ, छान आणि चवीला पण खूप भारी लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेते. हे पाहायला पण किती सुंदर दिसत आहे. मिठाईवाले पण याच्यापासूनच प्रत्येक पदार्थ बनवतात. हे पहा, माझे सर्व लाडू तयार झालेले आहेत. 1 ग्लास दुधापासून झटपट आणि पटकन होणारे हे लाडू आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा.